ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 145व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 16व्या अध्यायाचा सारांश समजून घेतला। यातील विविध विषय संक्षिप्त स्वरूपात समजून घेतले। आजपासून पुढील 4 ते 5 प्रवचन पुष्पात या अध्यायातील विविध विषय विस्तृतपणे समजून घेणार आहोत। आजच्या 146व्या प्रवचन पुष्पात आपण दैवी संपत्तीचे 26 गुण कोणकोणते आहेत याचे श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। साधक बंधू आणि भगिनींनो, महाभारतातला एक छोटा भाग म्हणजे गीता आहे। गीता हा संवाद गुरु आणि शिष्यामधील आहे, भगवंत आणि भक्तामधील आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामधील आहे। यातील भगवान श्रीकृष्ण म्हणजे नारायण आणि अर्जुन म्हणजे नर। नर ह्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी पुरुष असा घेता येणार नाही, कारण नर म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही असू शकतो। नर आणि नारायणातील हा संवाद म्हणजे भगवद्गीता आणि महाभारत ही एक अद्भुत कथा आहे। परमेश्वर प्राप्तीसाठी लागणारे गुण किंवा सद्गुण कोणकोणते आहेत त्याला आपण दैवी संपत्ती असे या ठिकाणी आज म्हणत आहोत। ती दैवी संपत्ती आणि त्यातील असणारे 26 गुण कोणते आहेत याचे श्रवण आज भगवान श्रीकृष्ण नर असलेल्या अर्जुनाला घडवणार आहेत। परमेश्वर प्राप्तीसाठी लागणारे गुण कोणते आणि मनुष्याने कोणत्या दुर्गुणांचा त्याग करावा म्हणजे दैवी संपत्ती असेल, आणि त्या दैवी संपत्तीच्या आधारे परमेश्वर प्राप्ती म्हणजे नारायणाची प्राप्ती, पुरुषोत्तमाची साधना करत करत
परमपदापर्यंत कसे पोहोचता येईल याचे आपण आज श्रवण करणार आहोत. मनुष्याच्या जीवनामध्ये भौतिक गोष्टींचे जेवढे महत्व आहे त्याहून अनंत पटीने अंतरंगातील सद्गुणांचे जास्त महत्व आहे, हे आपण आजच्या प्रवचन पुष्पामध्ये समजून घेणार आहोत. सत्संगतीचे महत्व, सद्गुणांचे महत्व काय असते हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आज समजून सांगणार आहेत. कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्धभूमीवर हा गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनातील सुख संवाद, मधुर संवाद, अति पवित्र संवाद, अमर संवाद सुरू आहे. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून आतापर्यंत स्थिर, शांत, प्रसन्न करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, दयेचे, करुणेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, विनम्रतेचे, प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता मी तुला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे 26 गुण कोणकोणते आहेत, त्याला दैवी संपत्ती असे मी का म्हणतो आहे, हे मी तुला विस्तृतपणे समजावून सांगतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, संपत्ती या शब्दाचा साधा अर्थ जर आपण काढला तर एकमेकांसाठी पूरक असणाऱ्या गोष्टी, एकमेकांसाठी पोषक असणाऱ्या गोष्टी, वस्तू जेव्हा आपण एकत्र करतो त्याला आपण संपत्ती म्हणू शकतो. जसे की पैसा, सोने, चांदी, हिरा, मोती, घर, जमीन, शेत अशा प्रकारच्या सर्व वस्तू जेव्हा आपल्याकडे एकत्रित असतात, मग ते कमी प्रमाणात असो किंवा अधिक प्रमाणात असो, या सर्व वस्तू जेव्हा एकत्र आपल्याकडे असतात, आपल्या मालकीचे असतात, तेव्हा आपण त्याला आपली संपत्ती असे म्हणू शकतो. संपत्ती ह्या शब्दाचा हा साधा अर्थ झाला. मग दैवी संपत्ती म्हणजे अनेक सद्गुणांचे एकत्रीकरण करून जेव्हा मानवाच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी एकत्र केलेले सद्गुण म्हणजे दैवी संपत्ती आहे. अर्जुना, ह्या दैवी संपत्तीच्या आधारे विविध सद्गुण एकत्रित केल्यानंतर मनुष्य त्याचे कल्याण, आत्मसाक्षात्काराची एक एक पायरी चढत चढत उन्नती, प्रगती आणि स्वकल्याण करून घेऊ शकतो. अर्जुना, या दैवी संपत्तीचा, विविध असणाऱ्या 26 सद्गुणांचा वापर मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी, मुक्तीच्या ज्ञानासाठी देखील करू शकतो. अर्जुना, आणि ही दैवी संपत्ती, हे सर्व 26 सद्गुण मनुष्याला भ्रमातून, मोहातून आणि आसक्तीपासूनही दूर ठेवतात आणि त्या मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य, स्थिर, शांत, समाधानी, आनंदी, प्रेमळ, करुणामयी, प्रसन्न, विवेकी, विनम्र करून शारीरिक दृष्ट्याही निरोगी करू शकतात. अर्जुना, अशा प्रकारचे हे 26 सद्गुण
जेव्हा मी एकत्रितपणे पाहतो त्याला मी दैवी संपत्ती असे म्हणतो अर्जुना. या दैवी संपत्तीमध्ये असणारे 26 गुण आता एक एक करून व्यवस्थितपणे समजून घे. आपण प्रत्येक सद्गुण एका वाक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया अर्जुना. या 26 सद्गुणांपैकी पहिला सद्गुण म्हणजे अभय. अभय म्हणजे भीतीपासून मुक्ती. जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रसंगात कधीही घाबरत नाही, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होत नाही, तो भीतीपासून मुक्त आहे असे तू नक्की समज अर्जुना. हा पहिला सद्गुण म्हणजे अभय. सर्व सद्गुणांचा 26 सद्गुणांपैकी अभय हा सेनापती आहे असे तू समज अर्जुना. कारण जो मनुष्य त्याचे जीवन भीतीमुक्त असतो, भीतीमुक्त करतो, तो मनुष्य त्याचे जीवन योग्य दिशेने योग्य मार्गावर नेऊ शकतो अर्जुना. अभय भीतीपासून मुक्ती म्हणजे इतरांशी उद्धट वागणे असा नक्कीच नव्हे अर्जुना. म्हणून अभय हा सर्व सद्गुणांचा सेनापती आहे. दुसरा सद्गुण दैवी संपत्तीचा दुसरा सद्गुण म्हणजे सत्व संशुद्धी. सत्व म्हणजे काय तर चित्त, मन, बुद्धी, अहंकार जेव्हा एकत्र केल्या जातात त्याला आपण अंतःकरण चतुष्ट असे म्हणतो. ज्या मनुष्याचे चित्त निरंतर शुद्ध असते त्या मनुष्याला दुसरा सद्गुण प्राप्त झालेला आहे असे तू समज अर्जुना. तिसरा सद्गुण ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान 2 प्रकारचे असते, भौतिक ज्ञान आणि भगवंताचे अलौकिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. या दोन्ही प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारी एकाग्रता ज्या मनुष्याकडे आहे त्या मनुष्याकडे तिसरा सद्गुण म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे ज्ञानासाठी लागणारी एकाग्रता याची व्यवस्था त्याच्या चित्तामध्ये आहे. हा तिसरा सद्गुण झाला. चौथा सद्गुण दान. दान म्हणजे काय तर आपल्याकडे जे मुबलक प्रमाणात आहे ते इतरांना देणे, काही प्रमाणात देणे, आपल्याला शक्य असणाऱ्या प्रमाणात देणे. जे जास्त आहे ते मी दिल्याने गरीब होणार नाही त्याला आपण दान म्हणू शकतो. मग मनुष्य धनाचे दान करू शकतो, ज्ञानाचे दान करू शकतो, वेळेचे म्हणजे समय ह्याचे पण दान करू शकतो. दानाचे विविध प्रकार आहेत अर्जुना. पण जो देण्याची इच्छा बाळगतो त्याला दान हा सद्गुण त्याच्याकडे आहे असे तू नक्की समज अर्जुना. पाचवा सद्गुण दम. दम म्हणजे स्वतःच्या इंद्रियावर नियंत्रण संपूर्णपणे मिळवणे. जो मनुष्य त्याच्या सर्व इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण मिळवतो तो मनुष्य त्याच्याकडे पाचवा सद्गुण दम आहे असे तू समज अर्जुना. आणि शम म्हणजे मनाचे नियंत्रण. इंद्रियावर नियंत्रण मिळवणे म्हणजे काय त्याचे उदाहरण म्हणजे वाईट न बोलणे, वाईट न ऐकणे, वाईट न पाहणे हे साधे उदाहरण आहे अर्जुना. 6वा सद्गुण यज्ञ. यज्ञ म्हणजे समर्पण वृत्ती. समर्पण वृत्तीने दुसऱ्याला देणे याचा अर्थ यज्ञ आहे. यज्ञ हा 4 प्रकारे म्हणजे मनुष्य 4 प्रकारे विचार करतो. पहिला प्रकार व्यष्टी, दुसरा प्रकार समष्टी, तिसरा प्रकार सृष्टी आणि चौथा प्रकार परमेष्टी. अशा 4 प्रकारातच मनुष्य त्याच्या जीवनात विचार करतो. व्यष्टी म्हणजे फक्त स्वतःपुरता किंवा जास्तीत जास्त स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करणे म्हणजे व्यष्टी.
समष्टी म्हणजे स्वतःच्या कुटुंबासोबत थोडाफार समाजाचाही विचार करणे म्हणजे समष्टी. सृष्टी म्हणजे कुटुंबासोबत, समाजासोबत संपूर्ण सृष्टीचाही विचार करणे म्हणजे समष्टी. आणि परमेष्टी म्हणजे कुटुंबासोबत, समाजासोबत, सृष्टीसोबत परमात्म्याचा, परमेश्वराचाही विचार करणे म्हणजे परमेष्टी. अशा 4 प्रकारात मनुष्य विचार करतो. पण समर्पण दृष्टीने, समर्पण वृत्तीने देण्याचा जो भाव आहे त्याला आपण यज्ञ म्हणूया. 7वा सद्गुण स्वाध्याय. अर्जुना, स्वाध्याय याचा साधा अर्थ स्वतःचा विकास करणे, स्वयं विकास, स्वविकास करणे म्हणजे स्वाध्याय. 8वा सद्गुण तप. तप म्हणजे दुर्गुण काढून आपण सद्गुणी होण्यासाठी कष्ट घेणे म्हणजे तप. ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध करण्यासाठी तापवले जाते, त्यातील अशुद्ध धातू बाहेर काढला जातो आणि फक्त शुद्ध सोने तापवल्यानंतर वेगळे होते, त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनातील दुर्गुण तपाद्वारे दूर केल्या जातात आणि फक्त सद्गुणांची जोपासना केल्या जाते. त्या प्रक्रियेला तप असे म्हणतात. आर्जव हा 9वा सद्गुण आहे. आर्जव म्हणजे मनाची सरलता. जो मनुष्य अंतर्बाह्य सरळ व्यवहार करतो, स्वच्छ व्यवहार करतो, त्या मनुष्याकडे आर्जव नावाचा सद्गुण आहे असे तू समज. 10वा सद्गुण अहिंसा. काया, वाचा, मनाने कुठल्याही प्रकारची हिंसा न करणे. एखाद्या व्यक्तीला मनाने सुद्धा न दुखवणे, विचारांमध्ये सुद्धा न दुखवणे म्हणजे अहिंसा आहे. सत्य. प्रत्येक क्षणी सत्याचा विचार, सत्याचा आचार, सत्य बोलणे आणि सत्य ऐकणे म्हणजे सत्य. हा झाला 11वा सद्गुण. 12वा सद्गुण अक्रोध. अक्रोध म्हणजे कधी स्वतःवर, इतरावर न रागावणे. एखादा व्यक्ती आपल्याला रागवत असेल तर त्याच्याबद्दल चुकीचा विचार न करणे किंवा त्याच्यावर परत आपण प्रतिक्रिया म्हणून रागवू नये, याचा अर्थ अक्रोध. कधी कधी आपले आई वडील, आपले गुरु आपल्यावर जे क्रोध करतात ते आपल्या फायद्यासाठी असते अर्जुना. आई वडिलांचा आणि गुरूंचा क्रोध हा हितकारी क्रोध असतो. त्यामुळे तो हितकारी क्रोध क्रोधाच्या व्याख्येमध्ये येत नाही अर्जुना. 13वा सद्गुण त्याग. गरज पडली आणि एखाद्याचा फायदा आपल्यापेक्षा जास्त होणार असेल तर एखाद्या वस्तूचा त्याग करण्याची ही तयारी असणे म्हणजे त्याग नावाचा सद्गुण. 14वा सद्गुण शांती. मनाची, चित्ताची, अंतःकरणाची शांती निर्माण करणे आणि त्याबरोबरच ह्याचा प्रभाव आपल्या शरीरावर पडून आपले शरीर देखील शांत ठेवणे म्हणजे शांती नावाचा हा 14वा सद्गुण आहे. 15वा सद्गुण अपैशुनम म्हणजे कुणाचीही कधीही निंदा, चुगली न करणे. 16वा सद्गुण दया. 17वा सद्गुण अलोलुप्तम म्हणजे अलोलुपता. कोणत्याही वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल आसक्ती न असणे. अनासक्ती म्हणजे अलोलुपता. 18वा सद्गुण मार्दव. जाणून बुजून कोणालाही कधीही न दुखवणे म्हणजे 18वा सद्गुण. 19वा सद्गुण हीर म्हणजे लज्जा आणि मर्यादेचे पालन करणे. 20वा सद्गुण अचपलता. अचपलम म्हणजे व्यर्थ क्रियांचा अभाव असणे. जी क्रिया शरीराने, मनाने, चित्ताने, अंतःकरणाने करणे आवश्यक आहे
तीच करणे आणि व्यर्थ प्रकारचे क्रिया थांबवणे म्हणजे अचपलता. 21वा सद्गुण तेज. मनाची, शरीराची, चित्ताची, अंतःकरणाची, वाणीची तेजस्विता ठेवणे म्हणजे तेज. 22वा सद्गुण क्षमा. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीमध्ये क्षमा करण्याची वृत्ती ठेवणे म्हणजे क्षमा. 23वा सद्गुण धैर्य. मनुष्याच्या जीवनामध्ये धैर्य असणे हा 23वा सद्गुण. 24वा शोचम. अंतर्बाह्य शुद्धता, पवित्रता म्हणजे शोचम. 25वा सद्गुण अद्रोह. विनाकारण कोणासोबतही शत्रुता निर्माण न करणे म्हणजे अद्रोह. आणि 26वा आणि शेवटचा सद्गुण दैवी संपत्तीचा म्हणजे नातिमानिता. स्वतःच्या कीर्तीबद्दल, स्वतःबद्दल अभिमान असावा, गौरव असावा, पण तो इतरांना कमी लेखण्यासाठी नसावा म्हणजे नातिमानिता. अर्जुन, हे 26 सद्गुण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये असतात त्या मनुष्याकडे संपूर्ण दैवी संपत्ती आहे. त्याच्या अंतरंगात हे सर्व सद्गुण आहेत असे तू नक्की समज अर्जुना. एखाद्या मनुष्याकडे भौतिक संपत्ती सर्व काही आहे, पण त्याच्या अंतरंगामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या जीवन व्यवहारामध्ये जर ही दैवी संपत्ती नसेल तर तो मनुष्य, त्याच्याकडे कितीही भौतिक संपत्ती असली तरी काही काळानंतर तो गरीब, दरिद्री होऊ शकतो. पण जो मनुष्य त्याच्या जीवन व्यवहारामध्ये या दैवी संपत्तीचा संचार प्रत्येक क्षणी करत असतो, ही दैवी संपत्ती क्षणाक्षणासाठी जपू शकतो, त्याची जोपासना करतो, त्याचा अंगीकार करतो, त्याचा जीवन व्यवहारामध्ये उपयोग करतो, तो मनुष्य दरिद्री जरी असला तरी तो मनुष्य या पृथ्वीचा राजा होऊ शकतो. अर्जुना, तुझ्याकडेही या सर्व 26 सद्गुण आहेत. तुझ्याकडेही दैवी संपत्ती आहे. तू पुरुषोत्तम बनण्याच्या मार्गावर आहेस अर्जुना. तुझ्याकडे ही सर्व दैवी संपत्ती असल्यामुळे जरी तू आज भावनिक दृष्ट्या तुझा असमतोल झाला असेल, तू नैराश्यामध्ये थोड्या काळासाठी बुडालेला जरी असलास, दयनीय अवस्था जरी करून घेतलेला असलास अर्जुना, तरी तू या दैवी संपत्तीच्या आधारे तू परत तुझी स्थिरता, शांतता, प्रसन्नता, विवेक, विनम्रता, तुझे शौर्य, तुझा अभय याच्या आधारे तू तुझे कर्म करू शकतोस. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्याकडे असलेल्या दैवी संपत्तीच्या आधारे तुझे युद्ध कर. विजय तुझ्या चरणाजवळ येऊन पडेल अर्जुना. तुझ्याकडे असलेल्या या दैवी संपत्तीमुळेच मी तुझ्या मागे मागे इथपर्यंत तुझ्या सद्गुणांच्या आधारे तुझा चाकर, तुझा नौकर, तुझा रथ हाकण्यासाठी तुझा सारथी म्हणून इथपर्यंत कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत आलेलो आहे अर्जुना. उठ, उभा राहा. आत्मविश्वासाने तुझा धनुष्य उचल आणि युद्ध करण्यासाठी सज्ज हो अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये, जीवन व्यवहारामध्ये या दैवी संपत्तीच्या जास्तीत जास्त सद्गुणांचा अंगीकार करेल, सर्वच्या सर्व 26 सद्गुणांचा अंगीकार करेल,
तो मनुष्य अगदी दरिद्री जरी असला तरी तो पृथ्वीचा राजा होऊ शकतो. तो त्याच्या जीवनात कीर्ती प्रस्थापित करू शकतो. अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्ही भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 147व्या प्रवचन पुष्पात आपण आसुरी संपत्ती म्हणजे काय, आसुरी संपत्तीमुळे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये 6 प्रकारचे कोणते दोष स्वतःच्या हाताने निर्माण करतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या 147व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.